नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उरलेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी कशी करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। आपण या व्हिडिओमध्ये काही स्ट्रॅटेजी बघणार आहोत, त्या आपण जर फॉलो केल्या तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बघू पहिली स्ट्रॅटेजी। त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॅथ आणि रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे। सोबतच मराठी आणि GK GSचं रिव्हिजन करायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका या सोडवायच्या आहेत। त्यानंतर तिसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण तर प्रश्नपत्रिका तर सॉल्व करतोच आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो, परत या व्हिडिओमध्ये सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पण प्रश्नपत्रिका सॉल्व करतोय ती आपण OMR शीटवरती सॉल्व करा। बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे प्रश्न आपल्याला येतात आणि जे येत नाहीत ते सर्व आपण टिक करतो आणि त्यावरती आपण मार्क्स हे कन्सिडर करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे। म्हणजे त्यानुसार आपल्याला जे क्वेश्चन येतात तेच क्वेश्चन आपण OMR शीटवरती टिक करून ते सॉल्व करायचे आहेत। याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे आता प्रश्न बरोबर येत आहेत तेच आपले फायनल पेपरला बरोबर येतील आणि आपले जे प्रश्न चुकले आहेत, म्हणजे आपण जे तुक्का मारून आपण आता प्रश्न सॉल्व करत आहोत ते पण आपले त्या परीक्षेला चुकण्याची ही दाट शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे प्रश्न येत आहेत ते आपण नक्कीच OMR शीटवर सॉल्व करा आणि जे येत नाहीत त्याचा आपण अभ्यास केलेला आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे की आपण प्रश्नपत्रिका OMR शीटवरती सॉल्व करा आणि जे प्रश्न येत आहेत तेच आपण टिक करून बाकी जे चुकत आहे त्यावरती आपण अभ्यास केलेला आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल। त्यानंतर दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त रिव्हिजन करणे आपल्यासाठी खूप फायद्याचे असेल। त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, अजून फिजिकल बाकी आहे। काही जिल्ह्यांची 20 जानेवारीपासून सुरू होणार आहेत आणि काही जिल्ह्यांचे अजून वेळापत्रक येत आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। कारण आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत आणि तयारी खूप सारी करायची। त्यामुळे आपण आपला टाईम टेबल बनवणे आणि तो फॉलो करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट नोट्स बनवणे, म्हणजे त्यामध्ये GK GSचे असतील किंवा मग आपल्याला जे पण इम्पॉर्टंट गोष्टी वाटतील त्याच्या नोट्स बनवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असेल। आणि त्याचसोबत आपण ज्या नोट्स बनवल्या आहेत त्याचं रिव्हिजन करणंसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काही स्ट्रॅटेजीज की ज्या स्ट्रॅटेजी आपण फॉलो केल्या तर आपण 100% जास्तीत जास्त मार्क घेणार। तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।